बोधुल शिवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता, न्यू उडान फाउंडेशन संचालित संजीवनी निसर्गोपचार केंद्र व वेलनेस न्यूरोथेरपी सेंटर यांच्या वतीनं 3 दिवसीय मोफत न्यूरोथेरपी शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे। आयोजक आहेत शिवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्था। आज आपल्या सोबत आहेत की डॉक्टर सुभान शेख आहेत। आपण त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा करणार आहोत की या शिबिरमध्ये आपण काय काय करणार आहोत आणि याचा नेमकं पेशंटला काय काय फायदा होतो याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार। नमस्कार। आता आपण 3 दिवसीय शिबिर ठेवलेले आहे न्यूरोथेरपी। या संदर्भात आपण थोडंफार माहिती सांगावं की आपण न्यूरोथेरपी म्हणजे काय नेमकं आणि ते केल्याने पेशंटला काय फायदा होतो। अच्छा, नमस्कार। मी डॉक्टर सुभान शेख, न्यू उडान फाउंडेशन संचलित संजीवनी निसर्गोपचार केंद्र वेलनेस न्यूरोथेरपी, बैतुल अमान अपार्टमेंट, गाळा नंबर 7, किडवाई चौक, यशोदा हॉस्पिटलच्या समोर माझं दवाखाना आहे। तर या ठिकाणी मी गेल्या अनेक वर्षापासून संजीवनी निसर्गोपचार वेलनेस न्यूरोथेरपीच्या माध्यमातून हजारो पेशंटला आजपर्यंत मी ठीक केलेला आहे। विना औषध, विना इंजेक्शन हजारो ऑपरेशन आजपर्यंत मी टाळलेलं आहे। जसे की गुडघ्याचं ऑपरेशन टाळलेलं आहे, कमरेचं ऑपरेशन, डिस्कबलचं असू दे, फ्रोझन शोल्डरचे असू दे, मानेचं असू दे, कुठल्याही शरीराचे अवयवाचं जे काही आहे, ज्या ठिकाणी ऑपरेशन सांगतात डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही विदाऊट ऑपरेशन न्यूरोथेरपीच्या माध्यमातून हे विना औषधी हे न्यूरोथेरपीच्या माध्यमातून पॉइंट्स असतात, त्या पॉइंटच्या माध्यमातून आम्ही इलाज करतो। आणि प्रत्येक पेशंटला लई झालं 20 ते 25 मिनिटात आमच्या इथं आराम मिळतो। आणि जसं की आज खूपशा घरात गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, कमरेचा प्रॉब्लेम आहे, हाताचा प्रॉब्लेम आहे, तर डॉक्टर काय करतात 15 दिवसाची औषध वगैरे देतात, त्यामध्ये पेन किलर देतात, एक्सरे काढा, MR काढा, नंतर ना ते कसं आहे ऑपरेशन करा, हे करा, असं झालंय तसं। जर असे पेशंट आमच्याकडे आजपर्यंत जे आलेले आहेत त्यांना विदाऊट ऑपरेशनचे, विदाऊट गोळ्यांचे आज आम्ही न्यूरोथेरपीच्या माध्यमातून चांगलं केलेलं आहे। आणि प्लस पॉईंट काय आहे की आज लोक गोळ्या खाऊन खाऊन कंटाळलेले आहेत। किती म्हणून गोळ्या खायचं, गोळ्या खाऊन खाऊन त्यांच्या किडन्यावर परिणाम व्हावा लागलेला आहे आणि काही पेशंटचे किडन्या फेल झालेल्या आहेत आणि त्यांचे नस वगैरे लूज व्हायला लागलेत। यामध्ये जर शुगर राहिलं, मसल्स आणि त्यांचे वेन जे आहेत ते पूर्ण कमजोर होतात आणि पेशंट एकदम मिनगुळीला आले असं होऊन जात आहे। तर तेवढ्यासाठी आमचे जे मित्र आहेत निरंजन बोधुल, त्यांनी म्हणले की आमच्या इथं एक 3 दिवसीय शिबिर ठेवायचं आहे। तर म्हणलं ठीक आहे, ओके म्हणलं। तर त्यांची शिवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्था अशोक चौक या ठिकाणी आहे। तर त्यांनी मला 3 दिवसीय शिबिर ठेवायचं। आज माझ्या इथं केस पेपर फी 200 रुपये आहे आणि पहिली प्रथम फी माझ्याकडून 700 पासून 2500 पर्यंत मी घेतो। तर त्या शिबिरात लोकांचा फायदा आणि पेशंटचा फायदा येऊन जाईल की फक्त नोंदणी फी जी आहे 100 रुपये ठेवलेला आहे आणि जे इलाज जो काही आहे ते विना औषधी तुम्हाला मोफत, कुठल्याही प्रकारचं वेदना असू दे बॉडीमध्ये, ते तुम्हाला 10 ते 15 मिनिटात आराम मिळून जाईल। तर हे जास्तीत जास्त लोकांनी, ज्या ठिकाणी बोळकोटे कॉम्प्लेक्स, तनिष्का बार, अशोक चौक, भाजी मंडई ज्या आहेत त्या ठिकाणी हे ऍड्रेस आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा आणि जे पॉम्पलेट ज्याच्या हातात पडलेलं आहे, या फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या, या व्हॉट्सअपच्या, ज्यांनाही घराच्या आजूबाजूला कोणाला वेदना आहेत, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, कमरेचा प्रॉब्लेम आहे, तर ह्या लोकांना ते तुम्ही सांगा आणि या ठिकाणी पाठवा। जास्तीत जास्त याचा फायदा घ्या आणि निरोगी राहा। या हिशोबानं मी सर्व। माझा एक प्रश्न आहे, अजून बरेच जणांना माहित नाही की हे न्यूरोथेरपी काय असतो। अच्छा, न्यूरोथेरपी म्हणजे आमचे जे गुरु जे होते डॉक्टर लाला लजपतराय मेहरा यांनी एक अशी पॅथी विकसित केली जे बिना औषधी म्हणजे पेशंटला बरा करू शकतो। नेमकं काय करतं त्या? नेमकं जसं की एक्झाम्पलच्या तौर पर समजा तुमचं डोकं दुखत असेल
तुम्ही एखादी पेनकिलर गोळी खाल्ला तर तोंडातून गोळी खाता आणि पोटात येते. पोटाचं आणि डोक्याचा काय संबंध येत आहे? काहीच सुद्धा येत काय नाही. तर नसाद्वारे जे आहे ना, जेव्हा आमच्या डोक्याला जेव्हा ते वेनचे औषध जेव्हा जातो तर 10-15 मिनिटात तुम्ही आराम म्हणजे डोकं दुखायचं तुमचं कमी होतो. त्या प्रकारे आमचे काही पॉईंट्स असतात. ॲक्युप्रेशर जसं पॉईंट असते तसे आमचे प्रेशर पॉईंट असतात, केमिकल्स पॉईंट असतात. तेव्हा ते देता तर तुमचं ज्या ठिकाणी बी पेन आहे बॉडीत ते 5 ते 10 मिनिटात ते थांबून जात आहे. जसे की प्रकारे न्यूरोथेरपी एक विनाऔषधी पद्धती आहे जे शरीरातील ग्रंथींना कार्य करून आजार बरे करतो. न्यूरोथेरपी नुसार शरीरात असणाऱ्या विविध प्रकारचे ग्रंथी निरनिराळ्या प्रकारचे केमिकल्स हॉर्मोन्स काढून शरीरातले पोषक समतोल राखतात. काही कारणास्तव एखाद्या बिघाड झाल्यास ती आपली व्यवस्थित करू शकत नाही व शरीर आजारी होतो. न्यूरोथेरपीच्या शरीरावर विशिष्ट नसावर आम्ही बिघडलेल्या ग्रंथींना कार्य करून केमिकल्स कमतरता भरून काढली जाते व शरीर स्वस्थ होते. या थेरपीत कोणत्याही प्रकारची औषधी न देता प्रत्येक आजारावर सफल इलाज केला जातो व विना साईड इफेक्ट हे इलाज आहे. अशी विकसित आमचे जे गुरु जे आहे ते असे भारतात खूप 200-300 विद्यार्थ्यांना घडवलेले आहेत. तर सोलापूर शहरामध्ये आमचं एक संजीवनी निसर्गोपचार वेलनेस न्यूरोथेरपी सेंटर आहे जे फक्त सोलापूरमध्ये न्यूरोथेरपी आम्हीच करतो. आमचे काही मित्र वगैरे आहेत हे सर्व आम्ही मिळून करून या ठिकाणी हे निसर्गोपचार केंद्र न्यू उडान फाउंडेशनच्या अंडरमध्ये हे चालवतो आहोत. आम्ही कमीत कमी फी या ठिकाणी आकारली जाते आमच्या इथे. नमस्कार मित्रांनो, सोलापुरात प्रथमच एवढी मोठी शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. बरेच ठिकाणी फक्त 1 दिवसाचं शिबिर असतो, पण या ठिकाणी आपण 3 दिवस शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. तर मी बरेच जणांना पाहिलेलं आहे की बरेच असे पेशंट आहेत की प्रत्येकाला सध्याच्या परिस्थितीला आजच्या जे वातावरणामध्ये कंबर दुखणं म्हणा किंवा गुडघे दुखणे म्हणा किंवा बॉडीमध्ये माणसाला कळत न कळत काय तर काय पेन असतोच. पण हा पेन बिना औषधीनं आपल्याला बरं होऊ शकतो, म्हणजे ते थेरपीच आहे. त्या थेरपीच्या माध्यमातून आपल्या बॉडीमधलं सगळं आजार किंवा दुखणं हा कमी करण्यात खूप मोठा काम करतो. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जे येणाऱ्या सोमवारी 14 जुलै आणि मंगळवारी 15 जुलै आणि बुधवारी 16 जुलै हा 3 दिवस शिबिर आहे. शिबिराचं स्थळ आहेत बोळकोटे कॉम्प्लेक्स, अशोक चौक, तनिष्का बारच्या खाली या ठिकाणी आपले शिबिर आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त करून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ राहणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. मी निरंजन बोद्दुल संयोजक आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त करून आपण लाभ घ्यावा. ओके, नमस्कार.